हॅलो गाईज, कसे आहेत सगळेजण? मी मात्र व्यवस्थित नाही आहे कारण मला सर्दी झालेली आहे आणि थोडासा आवाज माझा बसलेला पण आहे, तुम्ही पाहतच आहे. तर मी आज तुम्हाला म्हणजे बघा ना, या भर उन्हात सुद्धा मला सर्दी झालेली आहे. बिकॉज जरा थोडंसं शेड्यूल टाईट आहे, टीचर असल्यामुळे थोडंसं शेड्यूल बिझी, प्लस अदर्स पण सोशल ॲक्टिव्हिटीज पण असतात आपल्या, आणि ह्या सगळ्या टाईट शेड्यूलमुळे थोडंसं हेल्थकडे दुर्लक्ष होतं. आता लग्न सराई पण चालू आहे, कुठे ना कुठे गेस्ट म्हणून पण इन्व्हिटेशन आहे आणि तिकडे जावं लागतं. तर माझ्यासारखी जर तुम्हाला या भर उन्हात जर सर्दी झाली असेल तर ही एक मस्त झक्कास आयुर्वेदिक काढा तुम्हाला सांगते, कारण मेडिसिन्स वगैरे हे तात्पुरता फरक पडत नाही, पण आयुर्वेदिक इज ऑलवेज बेस्ट. कारण यायला पण आज पण उशीर झाला आणि मेडिकल वगैरे बंद होते, त्यामुळे काही मी शक्यतो मेडिसिन्स घेणं टाळते आणि जितकं घरगुती उपाय करता येईल त्या गोष्टी मी करत असते. तर आता मी छानसा काढा बनवलेला आहे. तर थोडंसं पाणी उकळून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक किसून टाकलं आहे, खूप भरपूर असं अद्रक टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे दारामध्ये तुळस आहे, छानशी तुळस टाकली आहे, आणि लवंग, वेलची आणि दालचिनी छान भरभरून टाकली आहे, प्लस मिरी वगैरे सगळं आपण जेव्हा कोरोनामध्ये करत होतो ना, सेम लाईक दॅट तो काढा मी बनवत आहे. खूप सारा अद्रक टाकला, अँड प्लस म्हणजे मी लसूण सुद्धा यामध्ये सोलती आहे आणि तो सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे, किसून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने हा मी काढा बनवणार आहे. तर तुम्ही सुद्धा असा घरगुती सर्दीवर उपाय असलेला असा छानसा घरगुती काढा बनवा, आणि तो काढा कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला फायदेशीर ठरला तर सांगा. बाय, गुड नाईट.